न तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल आम्ही सुरुवात करताना कधी विचार केला नव्हता की आम्ही कधीतरी पदाधिकारी होऊ, कधी निवडणूक लढवू आणि ती निवडणूक थेट आमदारकीची असेल असा तर कधी विचारच केला नव्हता। साहेब हे उपकार आपले मी कधीच विसरणार नाही। आपण जे मला एक कार्यकर्ता म्हणून जे आपण मला दिलं, आपण जी मला मान सन्मान दिला, लोकांमध्ये ओळख दिली आणि त्याच्यामुळे जेव्हा माझ्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर जे एक समाधान मला दिसतं, माझ्या परिवार माझ्या नातेवाईकांमध्ये जेव्हा एक समाधान दिसतं, माझा मित्र परिवार अभिमानाने सांगतो मला हे जे वैभव मिळालंय ना ते फक्त आणि फक्त राजसाहेबांमुळे मिळालंय। तू राजा आसमानीच बळ दहावजी राष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे 1947 सालानंतरचा आजपर्यंतचा ज्याने पहिल्यांदा आपल्या राज्याची ब्लूप्रिंट लोकांसमोर आणली, मांडली की हे राज्य कसं व्हावं, कसं घडावं। कुठच्या तरी राजकीय पक्षाने आजपर्यंत घेतले का हे कोणी प्रयत्न केले का? माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे माझे सगळे उमेदवार उभे आहेत, आता इथे आमच्याकडे उभे आहेत, इथे आमचा भास्कर कुठे भास्कर ये आमचा महेश परकसे आणि आमचा भालचंद्र आंबुरे यांना एक मोबाईल फोन देणार आहे तुम्हाला सगळ्यांना, मोबाईल फोन। आणि हे किंवा यांचे लोक 24 तास तुमचे मोबाईल तुमचा फोन घेण्यासाठी म्हणून तिथे एक कार्यालयामध्ये लोक असतील। आज ही सर्व मंडळी उभी आहेत, महाराष्ट्रामध्ये माझे सर्व उमेदवार उभे आहेत। माझी महाराष्ट्रामधल्या सर्व मायबाप जनतेला माझी विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही बदल घडवा आणि या सगळ्या नादान लोकांना तुम्हीच अद्दल घडवा। येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मतांनी आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तच आपली रजा घेतो सर्वांची। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर मी